तर तिकडे वसईतील सातिवली भोईदापाडा पाण्याखाली गेलेला आहे। वसई सातिवलीमध्ये साचलेल्या पाण्यात गाड्या अडकल्यात, त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। अनेक वाहनं ही मध्येच अडकलेली आहेत। कमरे इतकं पाणी आहे आणि या संपूर्ण पाण्यामध्ये आता हे सगळे तरुण मजा घेत असल्याचं आपण बघतोय। थेट जाऊयात वैभव घाग आमचे प्रतिनिधी आपल्याला संदर्भात सगळे अपडेट्स देत आहेत। वैभव, वसईतील सातिवली भोईदापाडा देखील पाण्याखाली गेलेला आहे। कमरे इतकं पाणी आहे, काही गाड्या देखील इथे अडकलेल्या आहेत। काय आत्ताचे ताजे अपडेट्स आहेत? अगदी बरोबर आहे। पाऊस अजूनही सुरू आहे वर्षा, मात्र पाहायला गेलं तर कमरेभर पाणी आहे। अजूनही गाड्या त्यामध्ये 2 ट्रक जे आहेत ते अडकलेले आहेत। तरुण मंडळी पाण्यामध्ये उतरलेले आहेत, ते सुद्धा त्या पाण्याचा आनंद घेत आहेत, उड्या मारतात। मात्र हे पाणी अतिशय घाण आहे। मात्र मुलं जी आहेत ते तरी पण त्या पाण्यात उतरलेले आहेत। दोन्ही साईडची वाहतूक जी आहे ती बंद आहे, ठप्प आहे। मात्र जे प्रवासी आहेत ते मात्र या पाण्यातून अजूनही आपला जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत। त्यामुळे कुठं ना कुठं तरी त्यांना आज वर्किंग डे असले तरी त्यांना कामावर जायचं आहे, त्यासाठीच ते आपला जीव धोक्यात घालून यातून प्रवास करत आहेत। तुम्ही पाहू शकता महिला सुद्धा या पाण्यातून प्रवास करतानाचं चित्र पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर हा पाऊस अजूनही सुरू आहे, पाणी अजूनही ओसरलेलं नाही, नाले सफाई झालेली नाही। याचं कारण पूर्णपणे नाल्यातला जो कचरा आहे तो वरती तरंगताना दिसत आहे। याचा अर्थ नाले सफाई कुठेही झालेली नाही, त्यामुळेच हा जो पूर जो आलेला आहे तो त्यामुळेच आलेला आहे, असं सुद्धा इथे स्थानिक सांगतायत। महानगरपालिकेने आता तरी ह्या नाले सफाई करण्याची गरज, पाऊस थांबल्यानंतर नाले सफाई करण्याची गरज आहे। बाटल्या असतील, संपूर्ण कचरा जो आहे तो आता रस्त्यावर पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता पाहायला गेलं तर पावसाने थोडी उसंती वैभव, या परिस्थितीवरती आपण लक्ष ठेवून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।